विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आता ओबीसी मतांकडे विशेष लक्ष भाजपने केंद्रित केले। ओबीसी समाजातील विविध घटक जे आहेत, ज्या पोट जाती आहेत, त्यांच्यापर्यंत भाजप पोहोचते काय नेमकं? केवळ ओबीसीच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व समाज घटकांकडे भारतीय जनता पार्टी पोहोचतीये। सबका साथ सबका विकास हे भारतीय जनता पार्टीचं ब्रीदवाक्य आहे आणि त्यातून ओबीसी हा आता भारतीय जनता पार्टीचा डीएनए मानला जातो। त्यामुळे ओबीसी समाजातील विविध समाज घटक, त्या सर्व समाज घटकांसाठी भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत केलेलं काम, त्या समाजातील वेगवेगळ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, ज्यातून जो ओबीसी समाज कायम भारतीय जनता पार्टीचा पाठीराखा आहे, त्यांचा आशीर्वाद पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला मिळावा, यासाठी मला वाटतं भारतीय जनता पार्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक ओबीसी मतदारांपर्यंत जाते। सर, ओबीसी वोट बँक जी आहे ती भाजपची एक हक्काची वोट बँक आहे, तिला पुन्हा एकदा साथ दिली जाते का या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून? मी तुम्हाला तेच सांगतो की ओबीसी हा भारतीय जनता पार्टीचा डीएनए मानला जातो। जर आपण अनेक वर्ष बघितलं तर त्यामुळे स्वाभाविकपणे जो आपला मतदार आहे त्या मतदारांपर्यंत जाणं, आपण आपल्या घरातल्या मोठ्यांपर्यंत जसं जातो, आपल्या नातेवाईकांपर्यंत कसं जातो, तसं समाजातल्या सर्व घटकांपर्यंत जाणं हे राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी कर्तव्य समजते। भारतीय जनता पार्टीची ही भूमिका नेहमीच राहिलेली आहे की जी विकासाची कामं आपण केली ती लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत, आपण लोकांना उत्तरदायी आहोत। त्यामुळे विविध घटक समाजाचे, मग ओबीसी आहेत, बाकी अन्य घटक आहेत, त्या सर्व घटकांपर्यंत जाणं, त्यांच्यापर्यंत संवाद साधणं, त्यांच्याशी त्यांच्या काही ज्या गोष्टी त्या समजून घेणं, यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रयत्नशील असते। आता विधानसभा निवडणूक असल्यामुळे तुम्हाला ते आता दिसत आहेत, पण भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रयत्न करत असते। सर, धर्मवीर 2 वरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत। संजय राऊत म्हणतात की काही चुकीचे संदर्भ जे आहेत ते या सिनेमामध्ये दिले गेलेले आहेत। चला, या निमित्ताने संजय राऊतांनी धर्मवीर बघितला हे तर काय कमी आहे का? पण मला असं वाटतं की शेवटी चित्रपट बनवताना काही गोष्टी, लिबर्टी ज्याला म्हणतात, ती तो निर्माता, तो दिग्दर्शक घेत असतो। त्यातनं त्यांनी ती घेतली असेल, त्यातनं काही संदर्भ पुढे मागे झाले असतील, पण मला असं वाटतं की त्यातला भाव जो आहे, शेवटी चित्रपटातला भाव हा जास्त महत्त्वाचा असतो। हिंदुत्वापासून उद्धव ठाकरे दूर गेले, बाळासाहेब ठाकरेंचा विचार उद्धव ठाकरेंनी सोडला, हा जो त्यातला भाव आहे, हा भाव संजय राऊतांनी अधिक बघितला पाहिजे। नुसता पिक्चर बघून त्यातल्या संदर्भावर चर्चा करण्यापेक्षा चित्रपटाचा भाव जो आहे किंवा एकूण मूळ जो विषय आहे की उद्धव ठाकरे का त्यांनी हिंदुत्व सोडलं, सत्तेसाठी, खुर्चीसाठी, याचा विचार, याची उत्तरं संजय राऊतांनी आधी दिली पाहिजे। सर, त्यातला एक सीन आहे, त्यामध्ये एकनाथ शिंदे आनंद दिघेला म्हणतात की खरा वारसदार जो आहे ते राज ठाकरे होते, परंतु त्यावेळी जेव्हा त्यांना डावललं गेलं तेव्हा आवाज का उठवला गेला नाही, असा एक त्या डायलॉग दाखवण्यात आलेला आहे। परंतु आनंद दिघे यांचा मृत्यू जो आहे तो 2001 ला झाला आणि उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष जे आहे ते 2003 ला गेलं। म्हणजे कुठेतरी हे सगळं खोटं दाखवलं गेलं असा विरोधकांचा आरोप केला। नाही, माझं म्हणणं आहे की ती प्रक्रिया, समजा कार्याध्यक्ष बनण्याची प्रक्रिया 2003 ला पूर्ण झाली असेल, पण त्याच्या आधीपासून महाबळेश्वरला अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये एक त्या प्रकारची घोषणा, चर्चा त्यावेळेस झाली होती। त्यामुळे यातल्या तांत्रिक गोष्टी टेक्निकली 2003 का 2001 इतकं त्याच्यामध्ये माझं त्यातलं मगाशी उत्तर मी दिलं की शेवटी संदर्भ कशा अर्थाने बघायचो, चित्रपटातल्या फ्रेम टू फ्रेम त्यातले शेवटी अनेक चित्रपटामध्ये लिबर्टी घेतली जाते, त्यावेळी एक काही स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य घेतलं जातं। या ठिकाणी चित्रपटामधून संदेश काय द्यायचा आहे तो अधिक महत्त्वाचा आहे आणि त्याचं उत्तर संजय राऊत देत नाहीये की हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी का सोडलं, सत्तेच्या खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचा विचार का सोडला, याची उत्तरं अधिक जास्त महत्त्वाची आहेत। ते आधी विचारलं का नंतर विचारलं, या टेक्निकल गोष्टीपेक्षा।